नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची, त्याच्यासाठीचं योग्य प्रमाण आणि थंडीमध्ये व्यवस्थित पीठ आंबवण्यासाठीच्या काही टिप्स, त्यासोबतच झणझणीत सांबर, ओल्या नारळाची चवदार चटणी, हे सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे आणि प्रमाणबद्ध आपण सांगितलेलं आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला ना तर तुमची इडली, सांबर आणि चटणी नेहमीच परफेक्ट आणि जबरदस्त चवीचं होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथं कोणत्याही प्रकारचा एखादा कप किंवा वाटी घ्यायची, त्याने 3 कप हा इडली रवा घेत आहे आपण। तुमच्याकडे जर इडली रवा नसेल तर रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालतो, पण हा जो इडली रवा असतो तो मार्केटमध्ये सहजपणे मिळून जातो आपल्याला। मी तर नेहमी हाच वापरते। 3 कप हा इडली रवा घेतला, त्यानंतर त्याच कपाने 1 कप उडीद डाळ घ्यायची आहे। इडली बनवण्यासाठी बरोबर प्रमाण हे 3:1 असतं, त्यामुळे कमी जास्त करायचं नाही। या प्रमाणाने परफेक्ट इडल्या बनवून तयार होतात। आता अर्धा चमचा मेथी घातलेली आहे मी, आणि हे सगळं आपल्याला स्वच्छ असं धुवून काढायचं आहे 2-3 पाण्याने, आणि दोन्हीमध्ये पण पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। साधारण 8 ते 9 तासांसाठी हे भिजत ठेवायचं। सकाळी जर भिजायला घातलं ना तर हे दिवसभर असंच भिजू द्यायचं, आणि संध्याकाळच्या वेळेस हे आपल्याला वाटून घ्यायचंय। तर बघा 8-9 तास झालेले आहेत। आपलं डाळ तांदूळ दोन्ही व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे। आता मिक्सर मधून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचंय। आधी हा इडली रवा जो भिजलेला आहे तो मी वाटून घेते, आणि त्यानंतर आपण डाळ ही वाटून घेणार आहोत। जितकं शक्य होईल ना तितकं बारीक असं वाटून घ्यायचंय आपल्याला। इथं थोडंसं हे जरी पातळ दिसत असलं ना तरी सगळं दळून झाल्यावरती किंवा डाळ दळल्यावरती आणि मिसळल्यावरती हे एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार होतं। जास्त पण पाणी घालायचं नाही, कारण इडलीसाठीचं जे पीठ असतं ना ते जास्त पातळ नसतं, असं मध्यम घट्टच असं असतं। त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही दळताना। आणि इथं एक टिप सांगते, डाळ तांदूळ भिजलेलं जे पाणी वरती शिल्लक राहिलेलं असतं तेच पाणी इथे दळताना पण वापरायचं। कारण काय होतं, त्या पाण्यामध्ये थोडासा आंबूसपणा आलेला असतो, आणि तेच पाणी जर आपण वापरलं तर हिवाळ्यामध्ये पीठ व्यवस्थित असं आंबायला मदत होते। त्यामुळे ते पाणी फेकून न देता तेच वापरा। या स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं नाही। हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, आणि त्यानंतर झाकण ठेवून याला रात्रभर आंबायला ठेवायचे। आता हा डब्बा ठेवताना आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथं अशी थोडीशी गरमी आहे किंवा उबदार वातावरण आहे। आणि तसं नसेल तर तुमच्याकडे अवन असेल, अवनमध्ये ठेवा, किंवा एखादी गरम शॉल किंवा स्वेटर या डब्याला असं पांघरून घाला, म्हणजे आपलं इडलीचं पीठ एकदम छान असं फर्मेंट होईल। इथं बघा व्यवस्थित असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे। मी थोडेसे डोसे सकाळी बनवलेले होते त्यामुळे पीठ कमी दिसते। आता या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। 1.5 चमचा इतकं मीठ घातलं, व्यवस्थित असं हे पीठ फेटून घ्यायचं, आणि लगेचच इडल्या करायला घ्यायचेत। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथं दिसतच असेल, एकदम परफेक्ट अशी आहे। गॅसवरती इडली पात्र ठेवलंय, त्याच्यात आता 1.5 ग्लास पाणी ओतायचं, आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। जास्त प्रमाणात ही पाणी ओतायचं नाही, नाहीतर इडल्यांना पाणी लागतं वाफवताना। या इडली प्लेट्सना आता व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून इडली या प्लेटला चिटकली नाही पाहिजे। तोपर्यंत पाण्याला उकळीही येते। आता 1 चमचा इतकं याच्यात पीठ घालायचे। पीठ घालताना पण ना जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, कारण इडली वाफवल्यानंतर अजून फुलून येते। त्यामुळे पीठ घालताना आधीच थोडंसं कमी घालायचं। इडलीचं पीठ जर जास्त पातळ झालं तर त्या इडल्या चपट्या होतात, अगदीच दाटसर झालं तर त्या इडल्या घट्ट होतात। त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असली पाहिजे। पाण्याला उकळी आली, आता या प्लेट्स आपण इडली पात्रामध्ये ठेवून देऊया। आणि बघा ही जी छिद्र असतात ना ती छिद्र खालच्या प्लेटच्या इडलीवरती आली गेली पाहिजेत, म्हणजे काय होतं, स्टीम होताना ते पाणी इडल्यांवरती पडत नाही, इडल्या भिजतही नाहीत, आणि सगळीकडून व्यवस्थित अशा त्या शिजल्या जातात, वाफवल्या जातात। 10-12 मिनिटासाठी इडली शिजत आहे, तोपर्यंत आपण सांबर बनवण्याची तयारी करूया। पाऊण वाटी तूर डाळ घेतली, आता ती स्वच्छ धुवून घेते।
इथं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी असा बारीक चिरून घेतलाय, तो या डाळीमध्ये घालायचा. जेवढी डाळ घेतली त्याच्या 4 पट पाणी मी याच्यात घालत आहे. पाणी थोडंसं जास्त घालण्याचं कारण म्हणजे डाळ शिजल्यानंतर आपण जेव्हा ती घोटतो ना, तेव्हा ती पटकन घोटली जाते. आता याच्यात 1 चमचाभर तेल घालूया. असं केल्याने ना कुकरला डाळ शिजताना ती फसफसून वर येत नाही. त्यामुळे नेहमी कोणत्याही प्रकारची डाळ शिजवताना 1 चमचाभर इतकं तेल घालायचं. ही माझ्या आजीने सांगितलेली टीप आहे. कुकर बंद केला. आता गॅसवरती कुकर ठेवूया. मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या काढायच्या आणि गॅस बारीक करून 1 शिट्टी काढायची. आपली डाळ शिजेपर्यंत इकडे आपण भाज्याही चिरून घेऊया. 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याची सालं काढली, स्वच्छ धुवून घेतलाय. आता तो चिरूनही घेऊया आणि छोटासा गाजरचा तुकडाही घेतलेला आहे, तो पण मी चिरून घेते. कोणाला जर गाजर आवडत नसेल ना सांबरमध्ये, त्यांनी नाही घातलं तरीही चालणार आहे. 1 मध्यम आकाराचं वांग घेतलंय, ते पण चिरून घ्यायचंय आपल्याला. दुधीचा 1 छोटासा तुकडा घ्यायचा, तो चिरून घ्यायचा. इथं शेवग्याची शेंग पण वापरायची असते, त्याचा खूप छान असा फ्लेवर या सांबरमध्ये येत असतो. पण काय झालं, माझ्या परिसरातील 4 दुकानं मी बघितली भाज्यांची, तिथे शेवग्याची शेंग मला मिळाली नाही. 1च ठिकाणी होती, पण ती अगदी 100 रुपये पाव किलो इतकी, आणि आदल्या दिवशीची शिळी. म्हणलं 100 रुपये घालवून शेंग आणायची, तीही शिळी, त्याच्यापेक्षा न घातलेलीच बरी. त्यामुळे मी शेंग घातलेली नाहीये. तर असं आता 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 छोटा कांदा घेतला आहे, त्याचं काय करायचंय मी पुढे दाखवतेस तुम्हाला. कांदा चिरून झाला. आता दुसरा जो कांदा आहे ना, त्याला अशा प्रकारे 4 फोडी करायच्या, मधला भाग काढायचा आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला याच्या. म्हणजे सांबरमध्ये ना ते छोटे छोटे कांदे वापरतात, पण ते काय आपल्याकडे नेहमी उपलब्ध नसतात, त्यामुळे मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करूनच घालते. खूप छान लागतं सांबर याच्यामुळे. कढीपत्ता धुवून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे. इथं सांबर बनवण्यासाठीची सगळी तयारी झाली आहे. भाज्या चिरून झाल्या, त्यानंतर डाळही शिजली. ही आता आपण घोटून घेऊया. अगदी मऊसूत शिजल्यामुळे पटकन घोटली जातीये. मी फक्त तूर डाळ घेतली, ज्यांना कोणाला तूर डाळ आणि मूग डाळ अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे तशी घेतली तरीही चालणार आहे. त्यानेही सांबर छान लागतं. पण बाहेर जे सांबर मिळतं ना, ते फक्त तुरीच्या डाळीचं असतं, म्हणून मी फक्त तुरीची डाळ घेतलीये. आता कढईमध्ये 1.5 पळी तेल घालते मी. तेल गरम झालं का त्याच्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर जिरे घालायचे. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा, त्यासोबतच कढीपत्ताही घालते. मी कांदा आणि कढीपत्ता सोबतच घालते. असं केल्याने ना जास्त तेल बाजूला उडत नाही. फक्त तेलामध्ये कढीपत्ता घातला तर खूप सारं तेल बाजूला उडतं. आता 1 मिनिटभर हे परतून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीरही घालते मी. अशी फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातली ना तर कोणत्याही भाज्यांना चव छान येते. कोथिंबीर घातल्यानंतर परत ही थोडंसं परतून घेतलं. आता 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली, ती घातली. ही आलं लसणाची पेस्ट ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आणि ज्या ह्या कांद्याच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या ना आपण, त्या इथं घातल्या. आता परतून घेऊया. कांद्याच्या या पाकळ्या जास्त भाजून घ्यायची गरज नसते, त्यामुळे आपण शेवटी घातलेल्या आहेत. या 1 मिनिटभरच परतायच्या. म्हणजे काय होतं, शेवटी घातल्या ना त्या अशा शिजल्या जातात आणि इडली सांबर खाताना या मध्ये मध्ये दाताखाली येतात आणि चव छान येते. 1.5 चमचा तिखट घातलं. त्यानंतर पाव चमचा हळद घातली. 1 मोठा चमचा सांबर मसाला घातला. हे मसाले आता आपण परतून घेऊया तेलामध्ये. आपण ज्या भाज्या चिरून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या भाज्या इथं घालायच्या.
या निमित्ताने भाज्या खाल्ल्या जातात म्हणून मी थोडेसे जास्त घालते. कोणाला जर कमी घालायच्या आहेत तर त्या कमी प्रमाणामध्ये घातल्या तरीही चालतात. आता याच्यामध्ये ही घोटलेली डाळ घालायची आहे. याच्यात मी थोडंसं गरम पाणी पण मिसळलेलं होतं. आणखी आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचंच आहे. बरेच जण डाळ आणि भाज्या एकत्र शिजवून घेतात, पण मला असं वाटतं की तसं केल्याने ना भाज्या जास्त प्रमाणामध्ये शिजल्या जातात, कारण तूर डाळ शिजायला जरा वेळ लागतो, तोपर्यंत भाज्याही जास्त गाळ होतात. म्हणून मी अशा प्रकारे सांबार बनवते. आधी डाळ शिजवून घेते बाजूला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोडणी करते. एक 8 ते 9 मिनिटांसाठी हे शिजू दिलं ना, मग खूप छान असा या भाज्यांचा रस सांबारमध्ये उतरतो आणि खूप छान सांबारची चव लागते. करून बघा. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं. एवढ्या सांबारसाठी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. एकूण मोठ्या 3 वाट्या गरम पाणी मी याच्यात घातलं. याने परफेक्ट कन्सिस्टन्सीचं सांबार तयार होतं. आता ज्यांना कोणाला तुरीच्या डाळीचं सांबार खाल्ल्यावर पित्त होतं त्यांच्यासाठी एक टिप पुढे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सांबारला उकळी फुटली आहे. आता हे मंद गॅस करून आपल्याला 8-9 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे. आणि तोपर्यंत काय करायचं दाखवते. हा जो वरती फेस आलेला असतो ना, हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे. याच्यामुळेच आपल्याला पित्ताचा त्रास होतो. जे कोण पातेल्यामध्ये डाळ शिजवतात ना, त्यांनी डाळ शिजवतानाच काढून टाकला तर खूपच उत्तम होणार आहे. पण आजकाल आपण कुकरमध्ये शिजवतो, त्यामुळे अशा प्रकारे फोडणी केल्यावर काढलं तरीही चालतं. आपलं सांबार इथं तयार झालेलं आहे. याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मी चिंच गूळ वापरत नाही, कारण आम्हाला ते आवडत नाही. जर कोणाला चिंच गूळ वापरायचं असेल तर 1 चमचाभर गूळ आणि अर्धा चमचा चिंच वापरायची आहे. बघा परफेक्ट सांबार झाले. इडली ही इकडं वाफवून तयार झालेली आहे. आता या इडलीच्या प्लेट्स अशा प्रकारच्या एका स्टँडवरती मी काढून ठेवते. याची थोडीशी वाफ गेली ना, मग आपण या प्लेटमधून इडल्या काढूया. काय होतं, अगदीच गरम गरम असताना जर इडली काढायला घेतली तर ती तुटू शकते, त्यामुळे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग काढायची. इडली सांबार तयार झाले. आता सगळ्यात शेवटी खोबऱ्याची चटणी करायला घेऊया. त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता त्याच्यात बारीक चिरून घेतलेले हे खोबऱ्याचे काप घालायचे. ओल्या खोबऱ्याचे काप आहेत हे, पण त्या नारळातलं पाणी आटलं होतं, त्यामुळे दिसायला असं थोडंसं वेगळं दिसते. याच्यात 2 मिरच्या घालते मी. मिरच्या जास्त तिखट नाहीत. 4 लसणाच्या पाकळ्याही घालायच्या आहेत. त्यानंतर थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. कढीपत्त्याची एक 5-6 पानं पण घालत असते मी चटणी करताना, म्हणजे खूप छान असा स्वाद येतो. एक मोठा चमचा डाळे घातलेत. अर्धा चमचा साखर घालते मी. जास्त गोड आवडत नाही म्हणून मी थोडीशी कमीच घालते. चवीप्रमाणे मीठ घालूया. लिंबाचा रस घालायचा आहे. ज्यांच्याकडे दही आहे त्यांनी एक 3-4 चमचे दही घातलं तरी खूप छान चटणी होते, पण आता दही नाही, त्यामुळे मी चमचाभर लिंबाचा रस घातला आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं. फिरवताना थोडं थोडं पाणीही घातलेलं आहे. आता या चटणीची आपल्याला फोडणी करायची. त्यासाठी एका अशा प्रकारच्या भांड्यामध्ये तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली ना, मग जिरे घालायचे आणि गॅस बंदच करायचा हे करताना, नाहीतर काय होतं, पटकन करपू शकतं. ही कढीपत्त्याची पानं घालायची. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता जी आपण चटणी वाटून घेतली आहे ना, ती याच्यात घालायची आहे. सगळं काही आपण मिक्सरला फिरवतानाच घातलेलं होतं, त्यामुळे शेवटी फक्त फोडणी केली आणि चमच्याने एकदा हे सगळं मिसळून घेतलं आणि आपली चटणीही इथं बनून तयार झालेली आहे. इकडे इडलीमधील वाफही आता गेलेली आहे. आपण काढून बघूया. बघा अगदी सहजपणे इडली निघतीये, अजिबात चिटकत नाही, म्हणजे ती परफेक्ट वाफवली गेलेली आहे. इडली वाफवतानाची एक टीप सांगायची राहिली आपली. मध्यम गॅस करून 10 ते 12 मिनिटांपर्यंत इडली वाफवून घ्यायची असते. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर वाफवली ना तर मग इडली घट्ट होते आणि खायलाही छान लागत नाही. अगदी मऊ लुसलुशीत इडलीसाठी 12 मिनिटं पुरेशी होतात. इथं आपलं ताट वाढून तयार झालेलं आहे. बघा किती छान इडली फुगलेली आहे आणि पटकन अशी दबली जाते, म्हणजे मऊ लुसलुशीत आहे.
तुटतानाही सहजपणे तुटत आहे. याचाच अर्थ ती चिवट किंवा घट्ट अशी झालेली नाही. आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुमची इडली कधीच बिघडणार नाही. अगदी परफेक्ट इडली, सांबर आणि चटणी बनणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करून टाका. शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. शेजारची बेल आयकॉन दाबायची आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.